विठुराय, तू दिग्रसकरांकडे कीर्तन सेवेचा वारसा दिलास. आता तो वारसा पुढे कोण नेणार, ही गादी पुढे कोण चालवणार, याचं उत्तर तुझ्याकडे असणारच आहे. व्यंकू महाराज म्हणतात तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. याही प्रश्नाचं उत्तर देशील तू योग्य वेळ आली. पण विठुराय, मला ना वेगळाच प्रश्न पडलाय. म्हणजे तू हे अख्खं जग चालवतोस, दुःखाचं निवारण करतोस, भक्तांना संकट काळात वाचवतोस. मला सांग, तुझा वारसा पुढे कोण नेणार, हा प्रश्न तुला कधी पडला नसेल ना रे? म्हणजे पडूच नाही शकत, कारण तुझा वारसा तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही चालवू शकत. अशक्य आहे ते. इतकं करतोस आमच्यासाठी, पण तरी सुद्धा जर हा काही त्रास झाला ना की आम्ही तुला बोल लावत सुटतो रे. विठुराय, आता अशा परिस्थितीत आपला वारसा पुढे कोण नेणार हा प्रश्न तुला जरी पडला नसेल ना, पण इथं प्रत्येकाला पडलाय. पाहतोस ना रे विठुराया, तुझ्याच भक्ताला तुझंच दर्शन घेण्यापासून पारखं केलं जातंय. किती उलट्या काळजात रे हे दिग्रसकर. असो, आता तू हे सगळं पाहतोच आहेस तर तूच काय तो न्याय निवाडा कर.